ड्रग्समध्ये तर महाराष्ट्र आता खूप पुढे गेलेला आहे। पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहा पाण्याला का जायचं। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत। का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। अशा वेळेस आम्ही का जायचं? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात थोडासा उल्लेख झाला। माननीय आमच्या काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? या ट्रेड डील नंतर इंडो USA करारानंतर काय परिणाम होणार यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून काही आलं काय आत्तापर्यंत? मकावर काय परिणाम होणार आहे? जे तूर डाळीवर जे काही या संदर्भातले पिकं आहेत शेतकऱ्यांची त्यांचं कंबरनं मोडणारी सगळ्यात आता निर्णय। महाराष्ट्रामध्ये कुठेही MSPने शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही। कोणताही शेतकऱ्यांचं उत्पादन खरेदी केलं जात नाही। सोयाबीन असू दे, कापूस असू दे। यावेळेस CCIने कापूस खरेदी निम्म्यावर आणली आणि ज्याचं अटी घातल्यात अजूनही 40% 45% कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे। व्यापाऱ्यांनी 4,500 रुपयापर्यंत शेतकऱ्यांची लूट केली। हे काय कुंभकर्ण आहेत की काय? हे झोपून आहेत? या शेतकऱ्यांच्या संदर्भात अजिबात यांना कळवू नाही। म्हणजे शेतकऱ्यांची लूट चालली। सोयाबीनला 4,000 रुपयाच्या पलीकडे 1 रुपया मिळाला नाही। मका शेतकरी 5,200 आपला 2,400 रुपये MSP होता। महाराष्ट्रामध्ये आमचं चॅलेंज आहे सरकारला की कुठेतरी या MSPने मक्याची खरेदी झाली का? 1,500-1,600 रुपयाच्या पलीकडं व्यापाऱ्यांनी शासनाने तर खरेदी केलाच नाही। पण व्यापाऱ्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना जिवंतपणे मरण यातना देण्याचा निर्णय घेतल्यासारखं त्यांची लूट केली। शेतकरी आपण पाहतोय काल मागच्या महिन्यामध्ये एका यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिन्यामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। 22। मराठवाड्यामध्ये एका महिन्यामध्ये 76 शेतकरी मृत्यूला कवटाळतोय। आता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जरी सगळ्यांना सामान्य आणि दुर्दैवानं लोकांना असं वाटायला लागलं की आमच्या सगळ्या पोट भरलेल्या लोकांना की हा नेहमीचाच प्रश्न येतोय आणि का होत आहेत, का थांबत नाही आहेत? यावरून सरकारची भूमिका ही शेतकरी विरोधी भूमिका आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आपण याला जायचं का? खरं तर दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याला सावकारांच्या कर्जामुळं त्याला किडनी विकावी लागते। तो आमच्या जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहे, रोशन कुडे नावाचा शेतकरी। किडनी विकली कंबोडियामध्ये जाऊन। म्हणजे सावकारी पॉश हा शेतकऱ्यांचा रोज गळा आवडतोय आणि हे सावकार या गुर्जीवर बसून महाराष्ट्राच्या त्या सावकाराला प्रोटेक्शन देण्याचं काम सरकार नाही तर सावकार रूप सावकाराचा चेहरा मास्क घालून ही शेतकऱ्यांना लुटण्याचं काम चाललेलं आहे। मी आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात आता सांगताना भास्कररावजी बोलले की लाडक्या बहिणीच्यामुळे कर्जबाजारी झालं, त्यामुळे आम्ही राज्यामध्ये बाकीच्या योजनांना कत्री लावली वगैरे सांगत असताना तुम्ही दावोसमध्ये जाऊन 30 लाख कोटीचं करार केले। 30 लाख कोटीचे करार। होत्या कंपन्या ज्याची काही ऐपत नाही 2000ची त्याही कंपनीच्या नावानं सगळे इंडियन कंपन्या परदेशात जात आहे। काय तुम्ही गेला तिकडे येऊन काय गुंतवणूक आली याचं जर व्हाईट पेपर आम्ही मागणी करणार आहोत। या संदर्भातला व्हाईट पेपर काढा म्हणून। आणि काढलंच पाहिजे। महाराष्ट्राच्या पुढे सगळे चित्र पुढे आलं पाहिजे। एवढं जर होत असेल तर मग महाराष्ट्रातील या आमच्या लाडक्या बहिणींना 1,500च्या ठिकाणी 3,000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत येतात आणि लाडक्या बहिणीच्या नावाने देताय 1,500 आणि कर्जबाजारी झालंय म्हणून तुमचे मंत्री सांगतात कर्जाच्या विळख्यात महाराष्ट्र सापडलाय म्हणून। हे सगळं जे ढोंग आहे हे ढोंग सगळं आहे यासाठी आहे की महाराष्ट्र हा लुटला जातोय। प्रचंड भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र लुटला जातोय आणि म्हणून ज्यामध्ये कमिशनखोरी महाराष्ट्रामध्ये सरळ 20% 25%वर जात असेल, ज्या एखाद्या कामाचे कंत्राटचं टेंडर पब्लिश होतो आणि पब्लिश झाल्यानंतर
त्या टेंडरला 2 महिन्याची एक्सटेन्शन दिलं जातं आणि त्याची कास्ट ही दीडपट वाढवून पुन्हा तेच टेंडर प्रकाशित होऊन एका विशिष्ट माणसाला दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये तर सर्व कामं मॅनेज करून दिली जात आहे. कुठल्याही कामामध्ये स्पर्धा होत नाही आहे, कॉम्पिटिशन होत नाही आहे. सर्व कमिशन घेतले की कामं वाटले जातात. बोट ठेवेल त्याला जो अधिकचं कमिशन देईल त्याला ते काम मिळतं. बोली लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये. बोली जे लिलाव होतो तशा प्रकारची लिलाव चालला की हे काम पाहावं असेल मग तू 15% देतो काय, चल बोल तू किती देतो, 20%, चल 22%, 22% फायनल, तुला काम मिळालं. अशी ही पद्धत महाराष्ट्रात कधी पाहिली? एवढी लूट महाराष्ट्रामध्ये कधी पाहिली? आणि म्हणून हे महाराष्ट्र आज कर्जबाजारी झालेलं आहे. महाराष्ट्रातील कर्जाच्या विळख्यात सापडण्याचं मुख्य कारण आपल्याला हे दिसत आहे. तरुणी कोण सुरक्षित आहेत महाराष्ट्रामध्ये? काय या चहा पाण्यावर जायचं यांचं? कशाला तोंड बघायला जायचं? छोट्या छोट्या बालिकेवर अत्याचार झालेले किती प्रकरण आहे. बदलापूरच्या मध्ये तर खुद्द 6 आरोपीला त्यांनी स्वीकृत सदस्य करायचं. अरे थोडी तरी लाज ठेवा, जनाची नाही तर मनाची तरी. आपण काय करतो? छोट्या मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये असलेल्या 6 आरोपीला